लिव्हिनचा भयानक शेवट झालेला आहे। एका धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलेलं आहे। 15 वर्ष सोबत राहणाऱ्या लिव्हिन पार्टनरने दुसऱ्याचा घात केलाय। पार्टनरच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली होती, मात्र तपासात धक्कादायक वास्तव समोर यायला लागलं। अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी या गुन्ह्याची कशी उकल केलेली आहे, बघूया अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा सविस्तर रिपोर्ट। मुंबई आणि नाशिकला जोडणारा कसारा घाट। या घाटात नाशिकचे इंदिरानगर पोलीस शोध घेत आहेत वसंत सातपुतेंच्या मृतदेहाचा। त्यांचा घात झालाय। दुसरा तिसरा कोणी नाही तर तब्बल 15 वर्षाहून अधिक काळ सोबत राहिलेल्या हसीना शेखने प्रियकर साहिल शहांच्या मदतीनं वसंत यांना संपवलंय। 5 ऑगस्टच्या पहाटेची साखर झोप वसंत यांची अखेरची झोप ठरली। 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळेला साधारण 3 ते 4च्या दरम्यान आरोपी यांनी हसीनाचं जे घर आहे त्या ठिकाणी मयत हा झोपलेला असताना झोपेत असताना त्याच्यावरती वार केला आणि चाकूनी त्याचा गळा कापून खून केला। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 तारखेला त्याचं प्रेत हे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कसारा घाटामध्ये एका इर्टिका गाडीमध्ये नेऊन टाकलं। 5 ऑगस्ट पासून वसंत बेपत्ता झाले होते। इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला होता, मात्र गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने समांतर तपासाला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर येऊ लागली। व्यवसायानिमित्त वसंत आणि हसीनाची ओळख झाली होती। त्यानंतर मागील 15 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहत होते। नाशिकच्या विविध भागांमध्ये त्यांनी भाड्याने घर घेऊन संसार थाटला होता। हसीनाची ओळख साहिल शहा या रिक्षा चालकाशी झाली। त्यांच्या प्रेमसंबंधात वसंत अडथळा ठरू लागला आणि त्यानंतर या दोघांनी त्याला कायमचा संपवला। हसीना साहिलसह दोघांना या प्रकरणी बेड्या। गुन्हे शाखेच्या तपासात संशयाची सुई हसीना आणि साहिल भोवती फिरत होती। खबऱ्यांचं नेटवर्क वापरून मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला। त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि चौकशीत गुन्ह्याचा उलगडा झाला। साहिल हा रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालक असतानाच त्याची हसीनाच्या सोबत ओळख झालेली आहे शहरामध्ये। आरोपी हसीना हबीब शेख आणि साहिल रफिक शाह यांचे एकमेकांसोबत प्रेम संबंध जुळलेले होते आणि हा खून करण्याकरता तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताची विल्हेवाट लावण्याकरता आरोपी मोहीन मुख्तार शहा आणि ज्या गाडीमध्ये प्रेत नेऊन टाकलं त्या गाडीचा चालक सरफराज अब्रार सय्यद असं 4 आरोपींनी हा कट रचून खून केलेला आहे आणि प्रेताची विल्हेवाट लावण्याकरता आणि पुरावा नष्ट करण्याकरता कसारा घाटामध्ये सदरचे प्रेत टाकलेले होते। लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हत्येनं अवघा देश हादरला होता। मीरा भाईंदर येथील सरस्वती वैद्य यांच्या हत्येच्या घटनेनं अनेकांच्या अंगावर काटा आला। त्यानंतर आता वसंत सातपुतेंच्या हत्येनं लिव्ह इन पार्टनरच्या हत्येची मालिका सुरूच आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। नाशिकहून किरण ताजणे, पुढारी न्यूज।